नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास प्रचंड प्रतिसाद. आज दिनांक 15 मे 2026 रोजी दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजता झालेल्या उद्घाटन सोहळ्यास तहसीलदार मयूर राऊत, पंचायत समिती दिग्रसचे गटविकास अधिकारी रमेश खरोडे, ग्रामीण रुग्णालय दिग्रसचे अधीक्षक डॉक्टर वीरेंद्र आस्वार, डॉक्टर आशिष पवार, प्राध्यापक डॉक्टर अपर्णा पाटील, ॲडव्होकेट आरती सवने इत्यादी मंचावर उपस्थित होते. जवळपास सर्व शासकीय विभागाचे टेबल लागलेले होते. कर्मचारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती प्रचंड होती. यावेळी तहसीलदार मयूर राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराबाबत नागरिकांना सविस्तर अशी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर या अंतर्गत आपण दिग्रस मंडळासाठी किंवा दिग्रस तालुक्यासाठी आज एक शिबिराचं आयोजन केलं आहे. सर्वप्रथम सर्व नागरिकांचे या शिबिरामध्ये येण्यासाठी सर्वांचे हार्दिक स्वागत. मी थोडक्यात आपल्या शिबिरामध्ये या कॅम्पमध्ये आपण काय करणार आहोत, आमचा उद्देश काय आहे, तुम्हाला इथे बनवण्यामागे आणि आम्ही तुम्हाला काय उद्देशाने हा कॅम्प बनवलेला आहे, कॅम्प आयोजित केलेला आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. या कॅम्पचं नावच आहे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किंवा जगामध्ये इतिहास वाचणारा किंवा असा कुठलाही व्यक्ती नसेल की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास बघितला, मी नेहमी सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं एकंदरीत कर्तृत्व जे होतं, एकंदरीत त्यांचं जे काम होतं, त्या सगळ्या कामाच्या केंद्रबिंदू त्यांची रयत होती, जनता होती. ती कुठल्याही धर्माची असो, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, कुठल्याही धर्माची जरी असेल तरी छत्रपती शिवाजी महाराजांना जनता ही केंद्रबिंदू होती, रयत. त्या जनतेसाठीच त्या महाराजांना सर्व करायचं होतं. त्या जनतेचं, माझ्या राज्यात राहणाऱ्या जनतेला मी कशा जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देईल, कसं त्यांचं जीवन मी पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात देईल आणि त्यांना स्वराज्य म्हणजे काय असते याचं महत्त्व मी कसं पटवून देईल आणि त्यांना स्वराज्यात जगण्याची एक पूर्ण इच्छा मी त्यांच्यामध्ये तयार करेन, असे हे महाराजांचे स्वप्न होते. तर याच विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे. आमच्या शिबिरामध्ये, आमच्या कॅम्पमध्ये सुद्धा महाराजांप्रमाणेच जनता, आपण ज्यांना नागरिक म्हणतो, गावकरी म्हणतो, शेतकरी म्हणतो, हे केंद्रबिंदू आहे. शासनाच्या प्रत्येक विभागाकडून ज्या सेवा सुविधा आम्ही तुम्हाला देतो, प्रत्येक सेवा सुविधांसाठी असतं की प्रत्येकाला तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं. बरेच गावं असतात तालुक्यातले की हे 30-30 किलोमीटर, 40-40 किलोमीटर लांब असतात. छोट्याशा कुठल्या 7-12 काढण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं. कुठले तरी दुसरे कोणी दाखले काढायचे असेल तर खेटा मारावं लागतात. तर याच सर्व या चक्रा, हा जो त्रास होणारा लोकांना आहे, हा त्रास कमी करण्यासाठी शासन तुमच्या दारी, हा एक उद्देशाने आम्ही शासन तुमच्या दारी आपण आलेलो आहोत. आता दिग्रस मंडळातला आपण कॅम्प तहसील कॅम्पसमध्येच घेतला, त्यामुळे जनरली तुम्हाला वाटेल की आम्ही नेहमी इथंच येतो आणि आपण इथेच कॅम्प घेतो. पण आपण मागच्या 2 महिन्यामध्ये दिग्रस तालुक्यामध्ये अजून 4 कॅम्प घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण कलगावमध्ये एक कॅम्प घेतला, सिंगजला एक कॅम्प घेतला, तिवरीला कॅम्प घेतला आणि तुपटाकलेला कॅम्प घेतला. म्हणजे कलगाव जर आपण बघितलं तर कलगाव इथून 20-25 किलोमीटर लांब आहे. तर कलगावमध्ये आपण आपल्या तालुक्यातल्या सगळ्या विभाग आहेत, सगळे जे विभागाचे काम करणारे कर्मचारी आहेत, आपण कलगावमध्ये कॅम्प ठेवला होता. आता इथे तुम्हाला या कॅम्पमध्ये पूर्ण सर्व सेवा, सर्व शासन एकाच छताखाली मिळणार आहे. म्हणजे तालुक्यामधले जे पण सरकारी ऑफिसेस असतात, उदाहरणार्थ एकदम मी नेहमी आपल्याला गरज ज्याची पडते, एस टी विभागामध्ये सुद्धा आता ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र, MCC कुठलं तरी एक प्रमाणपत्र, तुम्हाला ते कार्ड कंपल्सरी असते. तर ST विभागाचे कर्मचारीसुद्धा आज आम्ही आपल्या कॅम्पसमध्ये ठेवलेले आहेत. तुम्हाला ST बसस्टँडवर त्या कार्डसाठी जायची गरज नाही, तुम्हाला ते इथेच करावं लागेल. त्यानंतर एक महत्त्वाची एक योजना असते, संजय गांधी योजना, पेन्शन योजना. आपल्यापैकी बरेच लाभार्थी असतील पेन्शन योजनेचे, अपंग पेन्शन योजना, निवृत्ती वेतन योजना, या सर्व योजना, पेन्शन रिलेटेड काही लोकांच्या अडचणी असतील. बऱ्याच आपल्यापैकी लाभार्थ्यांना पेन्शन मिळालं नसेल, 1-2 वर्ष झाले अजून पेन्शन मिळालं नसेल. आधी मिळत होतं, 2019पर्यंत मिळत होतं, आता मिळत नाही आहे. त्याच्यात काय अडचणी आहेत, ह्या सर्व आपण खालच्या फ्लोअरला, खालच्या मजल्यावर आपण एक पूर्ण 2-3 आपण टेबल लावलेले आहेत एका हॉलमध्ये. तिथं तुमचं पूर्ण निराकरण, तुमचं पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल.
कुणाचे काही कागद राहिले असतील त्या पेन्शनसाठी, कुणाचा आधार अपडेट राहिला असेल तर आधार अपडेटला सुद्धा आपण त्याच्या शेजारीच एक टेबल लावलेला आहे. म्हणजे जनरली तुम्हाला इथं यावं लागते, मग आम्ही तुम्हाला सांगतो की आधार अपडेट करून घ्या, मग तुम्ही परत बाहेर कुठेतरी जाता, कुठेतरी आधार अपडेट करता. तर आम्ही आजच्या दिवशी आधार अपडेटसुद्धा आम्ही तिथेच ठेवलेला आहे. म्हणजे तुमचा पेन्शनचा काही प्रॉब्लेम असेल, EKYC राहिली असेल तर EKYCचा टेबलसुद्धा आपण शेजारीच लावलेला आहे. कोणाला दाखला काढायचा असेल, कोणाला पेन्शन योजनेसाठी समजा आता उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, तर उत्पन्नाच्या दाखल्याला काय लागतो की आधी तलाठीचा दाखला लागतो. तर तलाठीसुद्धा आज इथेच आहे. म्हणजे तुम्हाला एकाच दिवशी एकाच छताखाली सगळे कर्मचारी तुम्हाला तिथेच मिळेल. तलाठी इथेच आहे, तलाठी तुम्हाला लगेच दाखला देतील. तो दाखला झाल्यानंतर तुम्हाला सेतू केंद्रात जावं लागते. सेतूला आपण म्हणतो, सेतूला आपण ऑनलाईन आपण त्याला अर्ज करतो उत्पन्नाचा. तर सेतूसुद्धा 2 ते 3 सेतूसुद्धा आज इथेच आहे. म्हणजे तुम्हाला तलाठीकडून काम होऊन तुम्हाला सेतूकडे जायचं आहे, सेतूकडे सुद्धा तुमचं दाखल्यांचं काम होणार आहे. तिथून तुम्हाला दाखला मिळून तुम्हाला परत पेन्शनच्या टेबलकडे यायचं आहे. अशा प्रकारे सगळे कामं तुम्हाला एकाच दिवशी एकाच टेबल एकाच छताखाली याच इमारतीमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर कोणाला पुरवठ्याचं काही काम असेल, राशनबाबत कोणाला राशनमध्ये नावं चढवायची असतील, राशन बुकामध्ये कोणाला नावं कमी करायची असतील, कुठला काही बदलायचं असेल, दुय्यम प्रत पाहिजे असतील, तर ह्या सर्व गोष्टी सर्व सुविधासुद्धा आज इथेच होणार आहे. विशेष बाब म्हणजे आरोग्य विभागाची पूर्ण टीम आपल्याला इथे खालच्या मजल्यावर आहे. मी सगळ्या नागरिकांना एक विनंती करतो, आरोग्य विभागातर्फे सर्वांची तपासणी आज होणार आहे. ती विनामूल्य आहे, फ्री आहे. तर प्रत्येकाने आपली आरोग्य तपासणी करून घ्या. आरोग्य तपासणीमध्ये या कॅम्पमध्ये आम्ही एक्स्ट्रा ठेवलेलं आहे की नेत्र तपासणीसुद्धा आहे. डोळ्यांची तपासणीसुद्धा फ्रीमध्ये होणार आहे. तर कोणाला डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल, डोळे तपासायचे असतील, त्यांनीसुद्धा नंबर लावून खाली डोळे तपासणी करायची आहे. कुष्ठरोग तपासणीसुद्धा आपण इथे करत आहोत. या सर्व तपासण्या निःशुल्क आहेत, फ्री आहेत. त्या सर्वांनी करायच्या, सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर माझ्या विभागात म्हणजे महसूल नंतर पंचायत समितीचे तुमचे कुठले काही दाखले असतील, ग्रामपंचायतीचे काही दाखले असतील, तर ग्रामसेवकसुद्धा आज सर्व इथंच आहे. पूर्ण तालुक्यातले मंडळातले सर्व इथेच आहे. कुठल्याही कृषी विभागाचं काही काम असेल, तुम्हाला शेती रिलेटेड काही तुम्हाला दाखले पाहिजे असतील, तर ते सुद्धा आज सगळे इथेच आहेत. नगर परिषदेचे सुद्धा काही कर्मचारी आज इथेच आहेत. तर एकंदरीत सांगायचा अर्थ की प्रत्येक नागरिकाला शासनाकडून ज्या सेवा लागतात, जे काम शासनाकडून लागते, ते शासनाचे सर्व कर्मचारी अधिकारी आज एकाच छताखाली आलेले आहेत. विशेष बाब म्हणून आज आम्ही या हॉलमध्ये आता कार्यक्रम झाल्यानंतर एक महिला संवाद आणि त्यानंतर युवा संवाद असे 2 कार्यक्रम ठरवलेले आहेत. मी सर्व माझ्या महिला भगिनी मातांना एक विनंती करतो सर्वांना की आज तुमच्याच विकासासाठी आपला महिलांचा आर्थिक विकास कसा घडवू शकतो आपण, आपलं महिला आपण घरामध्ये राहून आपण आर्थिक विकास आपला कसा करू शकतो. त्याचबरोबर महिलांचं आरोग्याच्या काय महिलांच्या काही तक्रारी आहेत, आरोग्यासाठी आपण काय केलं पाहिजे, यासाठी आपल्याला ह्या पाटील मॅडम, आरती मॅडम हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि महिला संवाद झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे मुलं असतील त्या मुलांसाठी आपण युवा संवाद म्हणून एक घेतलेला आहे. युवा संवादसाठी आपल्याला आपले ठाणेदार साहेब येणार आहेत आणि मी सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. म्हणजे बाहेर मागे कॉलेजचे मुलं आहेत त्यांच्यासाठी ते मार्गदर्शन आहे. तसेच इथे जे बसलेले आहेत बऱ्याच जणांच्या घरीसुद्धा मुलं असतील, ते अभ्यास करत असतील, शिक्षणात असतील, कॉलेजला असतील, त्यांच्यासाठी सुद्धा हे मार्गदर्शन कामाचं ठरणार आहे. मी सर्व नागरिकांना एकदा जाता एक सांगतो की ह्या सगळ्या सुविधा आम्ही तुमच्यासाठीच ठेवत आहोत. तुमचं सहकार्य मला एवढं पाहिजे की तुम्ही फक्त ज्याही टेबलवर जाल तिथे शांतपणे त्यांना ती माहिती सांगाल, शांतपणे तिथे थांबाल, कुठेही जास्त गर्दी न करता लाईनमध्ये जर तुम्ही थांबलात, तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला डबल सहकार्य आमच्याकडे, तुम्हाला डबल सेवा आमच्याकडून दिल्या जातील. या कॅम्पमध्ये सर्वांचं परत स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.